ज्या दिवशी तुम्ही हे रसायन सोडाल, ज्या दिवशी तुम्ही निसर्गाकडे चलाल आणि विषमुक्त अन्न जेव्हा तुम्ही तयार कराल, तेव्हा तुम्ही मला सांगा तुमच्या आयुष्यामध्ये आनंद समाधान किती मिळतंय, जे पैशापेक्षा महत्वाचं आहे. उपस्थित सर्व शेतकरी, सन्माननीय व्यासपीठावरचे मान्यवर, सर्व निमंत्रित पत्रकार आणि पारितोषिक विजेते शेतकरी, सर्वांना मी नमस्कार करून मी माझं व्याख्यान चालू करतो. आज कृषी दिनानिमित्त पंचायत समिती अलिबाग यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांचं मी स्वागत करतो. माझं नाव राहुल टोपले, मी कोल्हापूरहून आलेलो आहे आणि नैसर्गिक आणि पारंपरिक शेती या संदर्भात गेली 10 ते 12 वर्ष मी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करतो आहे. मिशन ऑर्गॅनिक नावाची आमची एक संस्था आहे कोल्हापूरला, जी संस्था सर्व शेतकऱ्यांना नैसर्गिकरित्या शेती कशी करायची त्या संदर्भात मार्गदर्शन करते, मोटिवेशन देते आणि संपूर्णतः रसायनमुक्त शेती कशी करायची, म्हणजेच विषमुक्त शेती कशी करायची याचं प्रशिक्षण देते. गेल्या काही महिन्यापूर्वी आपल्या या रायगड जिल्ह्यातील श्रीगाव या ठिकाणी माझी एक कार्यशाळा झाली होती आणि त्या कार्यशाळेला श्रीगाव जवळील साधारण एक 50 ते 60 शेतकरी उपस्थित होते. त्या शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन मिळालं, जी माहिती मिळाली, ती त्यांच्यासाठी इतकी महत्त्वाची होती की त्यातल्याच माझ्या शेतकरी मित्रांनी आज मला या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. आपण सर्व शेतकरी आहात. आपण शेतकरी आहात ना? सगळे शेतकरी आहात ना? थोडंसं बोलूया, गप्पा मारूया. मी एकांगी बोलणार नाही. तुमच्याकडूनही काही गोष्टींची आवश्यकता आहे मला, त्यामुळे तुम्ही देखील मला थोडी माहिती द्या. माझ्या शेतकरी मित्रांना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सध्या जी शेती करताय ती शेती तुम्हाला परवडते आहे का? परवडते शेती? नाही ना? जरी मी हे हसत म्हणत असलो तरी ही दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो. आज संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या मध्ये मी काम करतो आणि हे सांगताना मला अतिशय दुःख होतंय, खेद होतोय की आपल्या संपन्न महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये म्हणजे 340 तालुक्यामध्ये माझा एकही शेतकरी मित्र आनंदी समाधानी नाही आहे. कारण त्याला अपेक्षित असलेलं उत्पन्न सध्या शेतीमधून येत नाही, जसं तुम्हाला येत नाही आहे. बरोबर आहे ना? आता तुम्ही मला सांगा की तुम्ही कोर शेतकरी आहात, हाडाचे शेतकरी आहात. उन्हातानामध्ये, पावसामध्ये, कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा कुठल्याही निसर्गाच्या आव्हानाला सामोरं जाऊन तुम्ही सर्व लोक शेती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता. बरोबर आहे ना? पण त्या प्रामाणिक प्रयत्नाला तुमच्या हाताला यश येत आहे का? येतंय? तुम्हाला उत्पन्न मिळतंय? मिळत नाही आहे मित्रांनो. पण दुर्दैव असा आहे की आजकालची शेती जी तोट्यामध्ये जाती आहे, माझ्या शेतकऱ्याचे श्रम आणि त्याचा पैसा हा जो वाया जातो आहे, तर याच्यावर उपाय कसा काढायचा, कुणी काढायचा आणि माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण कुणी द्यायचं, हा अत्यंत वादाचा मुद्दा आहे. आज मी शासकीय कृषी दिनाच्या कार्यक्रमामध्ये डायसवर उभा आहे. आज माझ्याबरोबर अनेक तज्ज्ञ मंडळी इकडे आहेत. शासनातले अनेक उच्च शिक्षित अधिकारी वर्ग माझ्याबरोबर आहे, जे दररोज तुमच्याशी जोडलेले जातात. पण मित्रांनो, सध्या तुम्ही जी शेती करताय, जी नुकसानीमधली शेती करताय, ती नुकसानीमधली शेती फायद्यामध्ये आणायची कशी,
हा एक अतिशय गहन आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्यापैकी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना हे माहिती आहे का की ही शेती नुकसानीमध्ये का जाती आहे? माहिती आहे कुणाला? असेल तर जरा हात वर करा बघू. माऊली, काय काय केलं पाहिजे फायद्यामध्ये? जरा एक मिनिट जरा माईक देऊ. रासायनिक खताचा जास्त वापर केल्यामुळे शेतीची अधोगती होत आहे. अगदी बरोबर. हे तुम्ही ऐकलं का? आज तुमच्या जिल्ह्यातला तालुक्यातला शेतकरी मित्र काय सांगतोय, आणि हे 100% खरं आहे. रासायनिक खतांचा बेसुमार वापर केल्यामुळे शेती नुकसानी जाते आहे. अनेक तज्ज्ञ मंडळी घसा फोडून सांगतायत. गेली 10-12 वर्ष मी स्वतः अखंड महाराष्ट्रभर काम करतोय. ज्या पद्धतीनं आज मला व्याख्यानाला बोलवलं तसं मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलवतात, आणि गेली 10-12 वर्ष हीच गोष्ट मी सांगतोय जे आज शेतकरी मित्रांनी माझ्या सांगितली की रासायनिक खतांचा वापर बेसुमार झाल्यामुळे शेती तोट्यात गेलेली आहे. हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालंय. मित्रांनो, समजून घ्या, आज आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. बरोबर आहे ना? आपण आज पेपरमध्ये वाचतो, टीव्हीवर बघतो, आणि गेली अनेक वर्ष आपण हे अभ्यासक्रमात सुद्धा अभ्यास केलेला आहे की भारतासारखा विशालकाय देश हा कृषीप्रधान आहे. भारतातल्या GDP मध्ये 65% वाटा हा आपल्या कृषी विभागाचा आहे. आता ह्या ठिकाणी मला तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्याला हे विचारावंसं वाटतं की भारतातल्या ह्या विशाल लोकसंख्येच्या देशामध्ये आज आपण जगातल्या टॉप 5 अर्थव्यवस्थेमध्ये गेलोय. माहिती आहे ना तुम्हाला? आज जगातल्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आपण पोहोचलेलो आहे. आज ट्रिलियनमध्ये गेलोय आपण. मग आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर 65% वाटा आज तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे, म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये आहे, तर आज माझा शेतकरी का तोट्यामध्ये आहे? हे बरोबर आहे ना? तुम्ही आज एवढे कष्ट करताय, राबताय, आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतला मोठा वाटा आज तुम्ही उचलताय, पण आज तोच माझा शेतकरी आज आर्थिक अरिष्टामध्ये आलाय, अडचणीमध्ये आलेला आहे. आणि याचं कारण आत्ताच तुमच्यामधल्या माझ्या एका शेतकरी मित्रांनी सांगितलं की आपण रसायनांचा अतिवापर केला आणि शेती नुकसानीमध्ये झाली. 2 मिनिटं मित्रांनो विचार करा. आज तुम्ही सर्व शेतकरी आहात. याचा अर्थ असा आहे की तुमच्या परंपरेमध्ये, तुमच्या घराण्यामध्ये पहिल्यापासून शेती आहे ना? तुम्ही पारंपरिक शेतकरी आहात, कारण तुमचे वाडवडील, तुमचे आजी आजोबा, ही रूट हा सगळा शेतीचा आहे, आणि घराण्यात तुमच्या शेती पहिल्यापासून आहे. आज तुमचे वाडवडील जी शेती करत होते, तुमचे आजोबा पणजोबा जी शेती करत होते, ती शेती नुकसानीमध्ये होती. मित्रांनो, जरा विचार करा. तुमचे पूर्वज जे शेती करत होते ती शेती नुकसानीमध्ये नव्हती मित्रांनो, कारण त्यावेळी रसायन अस्तित्वात नव्हतं. 1960 प्रिसाइजली. जरा अभ्यास करा मित्रांनो. हातामध्ये मोबाईल आहे, अँड्रॉइड फोन आहे. कधीतरी आपण सर्च मारला तर शेती संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल. 1960 मध्ये जेव्हा हरित क्रांती नावाची गोष्ट सुरू झाली भारतामध्ये, त्यानंतर भारताच्या शेती व्यवस्थेमध्ये रासायनिक खतांनी प्रवेश केला. जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यानंतर भारताच्या सर्व भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये जबरदस्त परिवर्तन झालं. स्वातंत्र्यपूर्व काळामधला भारत वेगळा होता आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत वेगळा होता. स्वातंत्र्य जेव्हा आपल्या देशाला मिळालं मित्रांनो, तेव्हा कृषीच्या ओलिताखाली असलेली पिकाऊ जमीन ही नंतर झपाट्यानं कमी झाली, आणि दुर्दैवानं भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणावर वाढत निघाली. आणि अशा वेळी एक सामाजिक असमतोल निर्माण झाला
जो म्हणजे तुम्हासारख्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तयार होणारं उत्पन्न आणि त्यानंतर खाणारी तोंड या प्रमाणामध्ये बदल झाला आणि मग भारतामध्ये अन्नधान्याचा तुटवडा सुरू झाला. काही जुनी जाणती लोक आहेत त्यांना माहिती असेल की त्यावेळी दुष्काळ पडला होता आणि भारतामध्ये प्रचंड अन्नधान्याची तुटवडा निर्माण झाला होता. म्हणून भारतानं याचना करून, शब्द ऐका, भारतानं याचना करून अमेरिकेकडून मिलो नावाचा गहू मागवला होता. आठवतंय? काही जुनी लोक आहेत त्यांना आठवत असेल. मिलो नावाचा गहू जहाजातून आला होता भारतात आणि त्याचं रेशनिंग करून आपल्या पहिल्या पिढ्या जगलेल्या आहेत. मित्रांनो, मिलो नावाचा गहू कॅटल फीड आहे, पशुखाद्य. अमेरिकेमध्ये घोड्यांना, डुकरांना खाद्य म्हणून वापरला जातो. तो मिलो नावाचा गहू भारतातल्या लोकांना जगवण्यासाठी अमेरिकेकडे याचना करून मागवला गेला आणि त्या मिलो नावाच्या गव्हावर तुमचे माझे पूर्वज जगलेत. त्यामुळं आपण आज इथं आहे. एवढी भीषण अवस्था भारतामध्ये होती, अन्नधान्याचा तुटवडा होता. आणि मग सरकारनं समिती गठीत केली, काही परदेशी शास्त्रज्ञांना बोलवलं आणि भारतातल्या अन्नधान्याच्या तुटवड्यावर त्यांनी अभ्यास करायला सुरू केला. आणि मी म्हणेन दुर्दैवानं त्यावेळेला भारतामध्ये, भारताच्या शेती व्यवस्थेमध्ये रसायनांचा प्रवेश झाला. तेव्हा हायब्रिड नावाची बियाणे आली जी परदेशातून आली आणि त्या हायब्रिड बियाणांना खाली हळूच सांगितलं की थोडंसं रसायन वापरावं लागतं, मग त्याचं भरघोस उत्पन्न येतं. इथून भारतातल्या समृद्ध शेती व्यवस्थेची दुर्दशा सुरू झाली आणि मग आज आपण इथपर्यंत पोहोचलोय. शेती परवडत नाही कारण आपण रसायनांच्या आहारी गेलो. मित्रांनो, माझ्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा हाच विषय आहे की नैसर्गिक आणि पारंपरिक शेती, अर्थात विषमुक्त शेती. तुम्हा सर्व लोकांना ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. शास्त्रीय दृष्ट्या कुठल्याही पिकाला कसल्याही रसायनांची गरज नसते. आज तुमचे माझे पूर्वज, वाडवडील जी शेती करत होते ती 100% नैसर्गिक शेती होती आणि 100% भारतीय सनातनातली गो आधारित शेती होती. प्रत्येकाच्या घरी देशी गायी होत्या. आज देशी गाय शिल्लक नाही आहे. कुणाकडे देशी गायी आहेत? हात वर करा. बघताय? जरा मागे वळून बघा. आज एवढ्या लोकांचे 4 हात वर आलेत. हीच दुर्दशा आहे भारतीय शेती व्यवस्थेची. माझा अभ्यासपूर्ण म्हणणं असं आहे की ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये भारतीय वंशाची देशी गाय आहे ती शेती समृद्ध आणि ती शेती तुम्हाला फायद्यात आणणारी आहे. ज्यांनी आता हात वर केले, जरा परत एकदा हात वर करा. तुमची शेती तोट्यामध्ये आहे का? बघा समोर बघा. ज्यांच्याकडे देशी गाय आहे तो शेतकरी फायद्यामध्ये आहे. नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीमध्ये देशी गाईला, भारतीय वंशाच्या देशी गाईला अनन्यसाधारण महत्व आहे मित्रांनो. आणि हे तुम्हाला कोणी सांगितलेलं नाही शास्त्रीय दृष्ट्या. आज जर आपल्याला व्यवस्थित वेळ मिळाला तर मी तुम्हाला देशी गाई संदर्भात अशा गोष्टी सांगेन की ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत दुर्दैवानं. त्यासाठी आज मी 500 किलोमीटरचा प्रवास करून आलोय. काही नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीतील मूलभूत गोष्टी ज्या प्रिंट मीडियामध्ये नाही आहेत, ज्या कुठल्या अभ्यासक्रमामध्ये नाही आहेत, त्याच्यावर मी संशोधन केलंय. आणि माझे मिशन ऑर्गॅनिक भारत नावाची आमची संस्था गेली 12 वर्ष हे काम करते आहे निस्वार्थीपणे मित्रांनो, की माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला नैसर्गिक शेती म्हणजे काय हे कळायला हवं आणि कळून त्यानं ते आचरणात आणायला हवं. माझा स्वतःचा प्रवास थोडा वेगळा आहे. यूट्यूबवर माझे हजारो व्हिडिओ आहेत. मिशन ऑर्गॅनिक भारत किंवा राहुल टोपले तुम्ही सर्च करा. आज मी जास्त बोलणार नाही आमच्याविषयी, कारण मला तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त माहिती सांगायची आहे. वेळेचं आज थोडं बंधन आहे. आज मान्यवर आलेले आहेत, त्यांचा वेळ बहुमूल आहे. नाहीतर माझी भाषणं 1 किंवा 2 दिवस असतात. श्रीगाव मधल्या माणसांना विचारा, आलेत बघा आमचे शेतकरी. सकाळी 10 ते रात्री 6, परत दुसरी सकाळी 10 ते रात्री 6.
हा मग एक मिनिट. नक्कीच आपल्याला प्रज्ञा टोपे साहेबांचं मार्गदर्शन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. थोडीशी डिग्री व्यक्त करतो टोपे साहेब, कारण अल्ताफ चे कार्यसम्राट दमदार मुजाफ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समोर अनेक मगाशी ज्या विचारांच्यावर येऊन थांबलो होतो तिथून आपण पुन्हा पुढे चालू करूया. भारतातली शेती व्यवस्था, जे तुमचे पूर्वज निसर्ग आधारित शेती करत होते आणि ती नैसर्गिक आणि पारंपरिक शेती सध्या बंद पडली आहे. मगाशीच तुमच्यापैकी एका पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यानं सांगितलं की सध्या शेती नुकसानीमध्ये आहे, ती रसायनाचा भरमसाठ वापर केला आहे म्हणून. पहिल्यांदा शेती नुकसानीत का आली हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला नुकसानीपासून वाचण्याची उपाययोजना करता येईल आणि त्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा फायदेशीर शेती कशी करायची हे तुम्हाला स्वतःला समजेल. नैसर्गिक शेती मित्रांनो, थोडंसं आपण मागे जाऊया. मागे म्हणजे तुमचे वाडवडील, तुमचे पूर्वज ज्या पद्धतीची शेती करत होते ती शेती तुम्ही जर समजून घेतली तर शेती करणं अत्यंत सोपं आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण नैसर्गिक शेती करण्यासाठी कुठल्याही गोष्टी तुम्हाला विकत आणाव्या लागत नाहीत. 90% गोष्टी ह्या तुमच्या घरामध्ये आणि तुम्ही ज्या भागामध्ये, ज्या परिसरामध्ये राहता त्या परिसरामधील निसर्गामध्ये अवलंबून असतात, उपलब्ध असतात. तुमचे वाडवडील पूर्वज जी शेती करत होते तेव्हा तुमच्या शेताला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या निविष्ठा ते स्वतःच्या घरामध्ये तयार करत होते. दुर्दैवानं आता सध्याचा शेतकरी स्वतः तयार करणाऱ्या निविष्ठेपासून फार दूर गेलाय, किंवा सध्या त्या शेतकऱ्यांना स्वतः निविष्ठा कशा प्रकारे करायच्या असतात हे माहिती नाही आहे. नैसर्गिक आणि पारंपरिक शेती म्हणजे मित्रांनो, आपण आता मूळ विषय सुरू करूया. ज्यांना नैसर्गिक शेतीमध्ये खरोखर गांभीर्य आहे आणि ज्यांना शेती ही फायद्यामध्ये आणायची आहे, त्या माझ्या शेतकरी मित्रांनी ह्या गोष्टी अतिशय शांतपणे ऐकाव्यात ही मी त्यांना विनंती करतो. नैसर्गिक शेतीची सुरुवातच मिळवणं, जो शब्द आहे ना निसर्ग, त्यातूनच होते. सर्वशक्तिमान परमेश्वरानं जेव्हा ही पृथ्वी, ही सृष्टी निर्माण केली तेव्हा ह्या पृथ्वीवर भगवंतानं निर्माण केलेल्या सर्व जीवजंतू, पशुपक्षी, प्राणी या सर्वांना सन्मानानं जगण्याची एक व्यवस्था भगवंतानं तयार केली. तुम्ही आणि मी सुद्धा त्या सृष्टीचा एक भाग आहोत आणि आपली शेती सुद्धा त्या सृष्टीचाच एक भाग आहे. जो अभ्यास, जो संशोधन आम्ही केलं, जे प्रयोग आम्ही केले, त्यातून आमच्या असं लक्षात आलं की या सृष्टीमध्ये, ह्या निसर्गामध्ये सर्वशक्तिमान परमेश्वरानं ज्या काही गोष्टी तयार केले त्या तुम्हाला आणि आम्हाला अतिशय फायदेशीर असणाऱ्या आहेत. तुम्ही आणि आम्ही शेती करतो, त्या शेतीसाठी सुद्धा निसर्गामध्ये भगवंतानं प्रचंड गोष्टी निर्माण केलेत, मुबलक आणि मोफत. दुर्दैवानं त्या शेतीसाठी असणाऱ्या निसर्गातल्या गोष्टींची तुम्हाला आम्हाला माहिती नाही, किंवा त्यातील विज्ञान हे तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलेलं गेलं नाही. निसर्गामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींच्या आधारे शेती करणं म्हणजेच नैसर्गिक शेती करणं. मित्रांनो, तुम्ही साधा विचार करा. सध्याच्या शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोठा गैरसमज आहे की तुम्हाला शेतामध्ये रसायन घातल्याशिवाय, म्हणजे शेतामध्ये रासायनिक खतं वापरल्याशिवाय शेती होऊ शकत नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे. बरोबर आहे ना? इथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या मनामध्ये असणार की आम्ही जर रासायनिक खतं घातली नाहीत तर आमच्या शेतामध्ये कुठलंही पीक येणार नाही.
मित्रांनो, ही अतिशय चुकीची गैरसमज आहे. कारण तुमच्या शेताला, कुठल्याही पिकाला कसल्याही रसायनाची आवश्यकता नव्हती, आजही नाही आहे आणि भविष्यामध्ये नसणार आहे. नैसर्गिक शेतीमध्ये निसर्गामध्ये असलेल्या ज्या मुबलक गोष्टी आहेत त्याच्या आधारे तुम्हाला फायदेशीर शेती करता येते. साधं सोपं आपण उदाहरण घेऊया, सर्वसामान्य तुमच्या माझ्या आयुष्यातलं, आणि ज्या गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत किंवा समजणार नाहीत तर मला तुम्ही लगेच सांगा, त्याच्यावर मी जास्त विवेचन करेन. आता इथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी थोडं मला सांगावं की शेतामध्ये तुमचं चांगलं उत्पन्न येण्यासाठी आपल्याला कुठल्या मूलभूत गोष्टी लागतात, हे कोणी मला सांगू शकेल? NPK. माऊलीने आत्ता सांगितलं NPK लागतंय, अगदी बरोबर आहे. पण त्याच्याही अलीकडे जाऊन मी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगेन. NPK एक वेळ वापरलं नाही तरी चालेल, पण कुठल्याही शेतामध्ये, कुठलंही पीक, कुठल्याही बागेमध्ये, कुठलंही झाड मोठं होण्यासाठी, वाढण्यासाठी, त्यापासून तुम्हाला उत्पन्न मिळण्यासाठी निसर्गातल्या मूलभूत गोष्टी लागतात. त्याची जाणीव आणि त्याचं महत्त्व आजच्या शेतकऱ्याला नाही आहे, हे दुर्दैवानं सांगावं लागेल. कुठल्याही शेतामध्ये उत्पन्न येण्यासाठी मूलभूत 4 गोष्टी लागतात, ज्या 4 गोष्टींना बरोबर हे सांगतो. आपल्यातल्याच एका शेतकऱ्याने आता सांगितलं त्याचं उत्तर पहिलं. 4 गोष्टींशिवाय तुमचं पीक, तुमचं कृषी उत्पन्न येऊ शकत नाही. NPK नंतर लागणार, पण ते नंतर. सगळ्यात पहिल्यांदा जी लागणारी गोष्ट आहे ती सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाशिवाय मित्रांनो शेती होऊ शकत नाही. याबद्दल कोणाला शंका आहे असेल तर सांगा मला. जर समजा सूर्य सुट्टीवर गेला, रजेवर गेला, तो कंटाळला तुमच्या माझ्यासारखा, तर तुमच्या शेतामध्ये उत्पन्न येणार आहे का? येणार नाही आहे मित्रांनो. सूर्यप्रकाश ईश्वर निर्मित आहे. याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो, समजेल असं. आपण प्रत्येकजण शाळेत गेलेलो आहे, शिकलेलो आहे. आपण भूगोलच्या पुस्तकामध्ये काही गोष्टी शिकलोय, त्याचा संदर्भ इथं आहे. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव माहिती आहे ना? दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. त्या ठिकाणी गवताचं एक पान जरी उगवून येतं का? येत नाही मित्रांनो. कारण तुमच्या शेतामध्ये पानं तयार होणं, क्लोरोफिल तयार होणं, फोटोसिंथेसिस होणं, यासाठी सूर्यप्रकाशाची नितांत गरज असते. सूर्यप्रकाश नसेल शेती करता येणार नाही. आता तुम्ही मला सांगा, जो सूर्यप्रकाश तुम्हाला ईश्वर निर्मित आहे, नैसर्गिक आहे, त्या सूर्यप्रकाशाचा रिचार्ज पैसे कोण भरतं? महिन्याचे पैसे देतो का आपण? नैसर्गिक शेती भाग 1. वाटत असेल तुम्हाला रसायनाशिवाय शेती होत नाही. मित्रांनो चुकीचं आहे. निसर्गाशिवाय शेती होत नाही. सूर्यप्रकाश नसेल तर शेती होणार नाही. मागच्या वर्षी दुर्दैवानं जे आसमानी संकट आलं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, 12 मेला पाऊस सुरू झाला होता, जो 6 महिने पाऊस होता महाराष्ट्रामध्ये. शेतीचं उत्पन्न प्रचंड घटलं, कारण सूर्यप्रकाश कमी होता. विशेषतः ऊस उत्पादक जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये आहेत, त्यांना प्रचंड फटका बसला. सूर्यप्रकाश नसल्यामुळं ऊसाचं उत्पन्न घटलं, ऊस वाढले नाहीत, मोठे झाले नाहीत, ग्लुकोजचं प्रमाण कमी आलं. सूर्यप्रकाश अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो शेतीसाठी. ही पहिली गोष्ट. नंबर 2, हवेमध्ये असलेला नायट्रोजन 78% नायट्रोजन आहे, जो तुम्हाला मोफत आहे. नायट्रोजन शिवाय फळधारणा होत नाही. नत्र जमिनीमध्ये लागतं, पाण्यामध्ये लागतं, ते फिक्स व्हावं लागतं. हा नायट्रोजन भगवंतानं हवेमध्ये 78% दिलेला आहे. तो मुबलक आणि मोफत आहे. त्याच्याबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी
शेतकरी मित्रांनो, ह्या बेसिक गोष्टी समजून घ्या, हे विज्ञान समजून घ्या, हे अध्यात्म समजून घ्या. भगवंतानं तुमचं शेत चांगलं होण्यासाठी निसर्गामध्ये तुम्हाला पूरक असलेल्या गोष्टी मुबलक आणि मोफत दिलेत. त्या अमर्याद अनंत आहेत. सूर्यप्रकाश थांबत नाही, नायट्रोजन संपत नाही, कार्बन डायऑक्साईड कमी होत नाही आणि पाणी सुद्धा संपत नाही. ह्या चारही गोष्टी भगवंतानं निसर्गामध्ये दिलेत. या चारीपैकी एक जरी गोष्ट नसेल तर शेती होईल का? होणार नाही मित्रांनो, NPK नंतर. आणि माझं म्हणणं असं आहे, माझा अभ्यास असा आहे, माझं संशोधन असं आहे, माझे 2 पेटंट आहेत. मी साधा सोपा प्रश्न विचारतो मित्रांनो. आज मी कोल्हापूरहून 500 किलोमीटर आलो आणि तुम्ही सुद्धा या रायगड जिल्ह्यातल्या पावनभूमीमध्ये आहात, छत्रपतींच्या पावनभूमीमध्ये आहात. तुमच्या आसपास सुद्धा जंगल डोंगर आहेत ना? जंगलातल्या झाडांना NPK कोण देते काय हो? जंगलातल्या झाडांच्या इथे तणनाशक कोण मारतं का? आणि जंगलातल्या झाडांना खतं कोण देतं का? त्यांच्या रोगराई येते? तुम्ही कधी कुणी ऐकले का टीव्हीवरच्या बातम्यामध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये की जंगलामध्ये मावा पडला, जंगलामध्ये तांबेरा आला, दावण्या आलाय, तुडतुडा आलाय, चिट्टा आलाय आणि जंगल ओसाड झालंय? अशा पद्धतीच्या बातम्या आपण कधी ऐकल्यात? मित्रांनो, निसर्ग ह्या सगळ्याची काळजी घेत असतो. निसर्गामध्ये एक जबरदस्त व्यवस्था आहे. जर तुम्ही भगवंताला मानत असाल तर ते एक मोठं अध्यात्म आहे. हे तुम्ही मुळापासून समजून घ्या. पृथ्वीच्या वातावरणामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते, त्याला कॉस्मिक एनर्जी म्हणतात, वैश्विक शक्ती. आणि ही शक्ती, कॉस्मिक एनर्जी ह्या जगाला चालवती आहे, हा निसर्ग चालवती आहे. आपल्या महान देशाच्या परंपरेमध्ये, आपल्या महान देशाची जी सनातन परंपरा आहे, त्या सनातन परंपरेमध्ये संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे मित्रांनो, जीवो जीवस्य जीवनम. हे अनेकांनी ऐकलं असेल, वाचलं असेल. जीवो जीवस्य जीवनम याचा अर्थ प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. असं ह्या विश्वाची रचना भगवंताने केले. हे सहजीवन आहे. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे. आणि ही सहजीवनाचा निसर्ग आणि निसर्गाची साखळी मित्रांनो, दुर्दैवानं तुमच्या माझ्यासारख्या स्वार्थी आणि अहंकारी माणसानं तोडली. खरं आहे का खोटं आहे? आपल्याला विश्वास नाही, अहंकार आणि स्वार्थ मोठा झाला, आपण निसर्गाची साखळी तोडतो आहोत मित्रांनो. आत्ताच मान्यवरांच्या भाषणामध्ये आपले सन्माननीय आणि कार्यसम्राट आमदारांनी 2 वाक्य बोलली, ती चपलक माझ्या कानामध्ये बसली. ते म्हणाले की कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या पेक्षा अधिकारी आणि सगळीच लोक जास्त दिसत आहेत, शेतकरी कमी दिसत आहेत. आणि त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं होतं मित्रांनो, जमिनीचे व्यवहार करणारे चेहरे जास्त दिसत आहेत आणि आपण शेती वाचवायसाठी जमलो आहोत. अतिशय मार्मिक वाक्य होतं आमदार साहेबांचं. आज रायगड जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे हे मी सांगायला नको. आज 3री मुंबई तुमच्या जिल्ह्यामध्ये होती आहे. यांत्रिकीकरण आणि प्रचंड कारखानदारी येऊ घातली आहे. आणि अशा ह्या निसर्गाच्या विरोधातल्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला आणि मला शेती वाचवायची आहे. आमदार साहेबांनी सांगितलं आणि माननीय वैकुंठ शेठ पाटलांनी सांगितलं की तुमच्या इथला पारंपरिक भाग 50% कमी आलाय. खरं आहे ना? लोकांना आता शेतामध्ये कष्ट करून आनंदानं समाधानानं पैसे मिळवण्याच्या ऐवजी जमिनी विकून पैसे मिळवण्यामध्ये इंटरेस्ट आलाय. आणि ही मित्रांनो अत्यंत चुकीची आणि घातक गोष्ट आहे. आज तुमच्यासारखे कष्टकरी शेतकरी जे अहोरात्र राबतायत, तुमच्या कष्टामुळे आज आमच्यासारख्या लोकांच्या ताटामध्ये अन्न येत आहे. तुम्ही लोक अन्नदाता आहात. आज जर तुम्ही शेतीच केली नाही, शेती विकली, तर भविष्यामध्ये अन्न पिकवणार कोण? आणि आपल्या देशातील समाजातील लोकांच्या ताटामध्ये अन्न येणार कुठून? याचा मित्रांनो गांभीर्यपूर्वक विचार करा. शेती करत असताना आजकाल जो अवाढव्य खर्च होतो आहे,
तो तुमच्यावर लादला गेलाय. रासायनिक कंपन्यांच्या जाहिराती, त्यांचे मार्केटिंगचे लोक यांनी प्रचंड भीती तुमच्या मनामध्ये निर्माण केली आहे आणि माझ्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला अक्षरशः भंबावून आणि भंडावून सोडलंय. त्याचमुळे माझ्या शेतकऱ्याला असं वाटायला लागलंय की शेतामध्ये रसायन घातल्याशिवाय शेती होत नाही. चुकीचं आहे मित्रांनो. तुमच्या शेताला कुठल्याही रसायनाची गरज नाही, नव्हतीच. तुम्ही नैसर्गिक पारंपरिक शेतीकडे वळलात तर 100% तुम्ही फायद्यामध्ये येणार, हे मी तुम्हाला अतिशय खात्रीपूर्वक आणि विश्वासानं सांगतो. मिशन ऑर्गॅनिक ही आमची संस्था गेली 10 वर्ष त्याच्यावरच काम करते आहे. निसर्गातल्या अनेक गोष्टी वापरून त्याचा पुनर्वापर करून फायद्यामध्ये शेती कशी आणायची याचं मोफत प्रशिक्षण माझी संस्था देते आणि त्या संदर्भात आम्ही अतिशय विस्तृतपणे काम केलेलं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जे शेतकरी नवीन असतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा यूट्यूबवर मिशन ऑर्गॅनिक किंवा राहुल टोपले या नावानं सर्च करा. आमचे हजारो व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोगत, सक्सेस स्टोरीज बघायला मिळतील. आणि ज्या शेतकऱ्यांनी रसायन बंद केलं आणि फायद्यामध्ये आले, ते कसे फायद्यामध्ये आले याचं डिटेल केस स्टडीज यूट्यूब चॅनलवर आहेत आणि तुम्ही त्या बघाव्यात ही तुम्हाला विनंती करतो. आज वेळेचा अभाव, सुरू असलेला पाऊस आणि शेतकऱ्यांना घराकडे परत जायचं लागलेले वेध हे सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत आहेत. कदाचित भूक पण लागली आहे काही लोकांना, वास येतो तिकडून. वेळेची मर्यादा आहे. मी तुम्हाला काही पिन पॉईंट गोष्टी सांगतो. ॲक्च्युली आमची व्याख्यानं, शेतीशाळा हे पूर्ण दिवस आणि 2-2 दिवसाचे असतात. ते कमी करून सांगता येत नाही. काही गोष्टी ह्या विस्तृतपणे सांगाव्या लागतात. शॉर्टकटमध्ये क्रॅश कोर्स वगैरे काय नसतं. तुमच्या जिल्ह्यामध्ये श्रीगावला माझा कार्यक्रम झाला. काही शेतकरी आहेत माझ्या इथं. 1 दिवस वेळ पुरला नाही. शेवटी मला पुढे जायचं होतं, त्यामुळे आग्रहात मी थांबलो. त्यांनी आता मला पुन्हा बोलवलंय, तर पुन्हा मी येणार. कारण ते सच्चे शेतकरी आहेत, ते प्रामाणिक शेतकरी आहेत. त्यांना निसर्गाकडे जायचं आहे आणि विषमुक्त शेती करायची आहे. या नैसर्गिक शेतीच्या प्रवासामध्ये मित्रांनो 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अतिशय शांतपणे आणि भावनिकदृष्ट्या समजून घ्या. नैसर्गिक शेती जेव्हा तुम्ही करायला तयार व्हाल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, तेव्हा तुम्ही 2 गोष्टी करणार आहात मित्रांनो. आपली जमीन, आपली माती जी सध्या प्रचंड विषारी आणि खराब झाली आहे रसायन वापरल्यामुळं, बरोबर आहे ना. आज शेतकरी मित्रांनो मला सांगा की तुमच्या सध्याच्या जमिनीमध्ये नांगर लावताना ट्रॅक्टर किती HP चा लावता तुम्ही? किती HP चा लावता ट्रॅक्टर? 50 HP च्या खाली ट्रॅक्टरनं तुमची जमीन नांगरली जाते का? जाते मित्रांनो. 50, 60, 70 HP चे ट्रॅक्टर लावल्यावर सुद्धा लोखंडी फाळ जमिनीमध्ये अडकतो ना. चाक फिरायला लागतं आणि जोरदार डीप मारल्यानंतर सुद्धा माती दगडासारखी दगड एवढे बाहेर पडतात, बरोबर आहे ना. जरा दाखवा हाताने केवढे होंडे येतात ते. हे बघा, प्रॅक्टिकल राबणारे शेतकरी आहेत, त्यांना माहिती आहे मी काय बोलतोय ते. आता मला तुम्ही सांगा, थोडंसं मागे जाऊया. अगदी फार मागे 100-200 वर्ष नको, छत्रपतींच्या ठिकाणी 25 वर्ष मागे जाऊया मित्रांनो. जेव्हा तुमचे वडील आजोबा शेती करत होते तेव्हा आपले पूर्वज लाकडी नांगरानं नांगरत होते का नाही? अजूनही काही लोकांच्या घरामध्ये लाकडी नांगर आहेत, मी बघितलेले आहेत. मग मला सांगा, ह्या 25 वर्षामध्ये असं काय झालं? अतिशय सुंदर मौसूद जमीन जी लाकडी नांगरानं नांगरली जात होती, पहिल्यांदा नवरा बायको नांगरायचे, नंतर बैलजोडी आली. इतकी सुंदर जमीन जी बैलजोडी नांगरत होती, ती जमीन दगडासारखी घट्ट का झाली? ज्याला 50-60 HP ट्रॅक्टर लागतो तरी सुद्धा नांगरट मनासारखी होत नाही.
हा प्रवास मित्रांनो समजून घेतला पाहिजे. अतिशय सुंदर जैवविविधता असलेला आपला प्रदेश आता ओसाड व्हायला लागलाय रसायनांच्या वापरामुळं. तुम्ही जितकं रसायन वापरता आहात तितकी जमीन तुम्ही बंजर करता आहात, शारपड करता आहात. आज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या स्टेजवर उभा राहून मी तुम्हाला अभ्यासपूर्ण सांगतो. कृषी अधिकारी आहेत इथं. महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 40% जमीन शारपड झालेली आहे. शासकीय आकडेवारी आहे, बरोबर सर? शारपड म्हणजे नापीक, ज्या ठिकाणी तुम्ही पेरून सुद्धा उगवून येणार नाही. कळते का? जरा गांभीर्याने विचार करा. आज महाराष्ट्राच्या एकूण पिकाऊ जमिनीपैकी 40% जमीन शारपड म्हणजे नापीक झालेली आहे. मीठ कुठले त्याला? ह्या सगळ्याची आकडेवारी माझ्याकडे आहे. जमीन जर तुमची शारपड आणि नापीक झाली तर मित्रांनो शेती करणार कसं तुम्ही? जमिनीमध्ये पिकणार काय तुमच्या? येणार नाही. रसायनाचा अतिरिक्त वापर आणि अत्यंत महत्वाचं पाण्याचा अतिरिक्त वापर याच्यामुळे जमिनीचा पोत संपलेला आहे. आज मी जिथून आलो तो पश्चिम महाराष्ट्रातला अत्यंत सधन जिल्हा कोल्हापूर, जो ऊसासाठी प्रसिद्ध आहे, आता म्हणेन मी कुप्रसिद्ध आहे. त्या ऊसानंच वाट लावून टाकलेली आहे पश्चिम महाराष्ट्राची. ऊसाच्या लागवडी झाल्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये ज्या काही चुकीचे पायंडे पडले, ऊस पिकवताना शेतकरी पाणी इतकं देतोय आवश्यक नसताना जमिनीला मीठ फुटलंय, क्षार फुटलेले आहेत. जर इथं काही दत्तमार्गी लोक असतील तर त्यांना नरसोबाची वाडी माहिती असेल. माहिती आहे का नरसोबाची वाडी? शिरोळ तालुका, कोल्हापूर जिल्ह्यातला एकेकाळी सधन असलेला बागायतदार तालुका, जिकडे 1 नंबरचा भाजीपाला होत होता. त्या शिरोळ तालुक्यामध्ये जिथे भाजीपाला अतिशय प्रसिद्ध, नरसोबाच्या वाडीला लोक जेव्हा दर्शनाला जात होते तेव्हा तिथून भाजीपाला आणत होते. स्पेशली हिरवी वांगी, कृष्णाकाठची वांगी आम्ही सुद्धा खाल्ली लहानपणी. त्या शिरोळ तालुक्यामध्ये दुर्दैवाने मित्रांनो भरमसाठ खतं आणि भाजीपाल्यांसाठी लागणाऱ्या विषारी फवारण्या, जी लोक थोडंफार अभ्यासू आहेत, पेपर वगैरे वाचतात, म्हणजे कामाच्या गोष्टी, TV बघतात, त्यांना माहिती असेल. नसेल तर मी तुम्हाला आत्ता सांगतो. हे सांगताना सुद्धा माझी जीभ जड आहे आणि छाती भरलेली आहे. शिरोळ नावाचा तालुका माझ्या जिल्ह्यामधला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं कॅन्सरग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे. सर्च मारून बघा तुम्ही अँड्रॉइडवर. अखंड तालुका कॅन्सरग्रस्त जाहीर का केला माहितीये? अतोनात रसायनाचा वापर आणि बेसुमार विषारी फवारण्या, त्याच्यामुळं तिथला भाजीपाला हा विषारी तयार झाला. आणि ते तयार करत असताना तुमच्यासारखे जे कष्टकरी शेतकरी मित्र माझे होते त्यांचा संपर्क त्या औषधांना आला. येतो का नाही? कितीही हात धुवा आणि नाकाला बांधा, इनहेलिंग मधून ते जाणारच पोटामध्ये. आणि हा दुर्दैवाचा फेरा माझ्या शेतकऱ्यांच्या मागे लागला. आज शिरोळ तालुक्याच्या शेतकरी घरामध्ये प्रत्येक घरामध्ये कॅन्सर पेशंट आहे. प्रत्येक घरामध्ये. महाराष्ट्र शासनानं जाहीर केलाय कॅन्सरग्रस्त तालुका. विचार करा, वापरायचं का रसायन? मी बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलो, तिथं माझे भरपूर कार्यक्रम झालेत आणि सुरूच आहेत. सतत मी सांगतो थांबवा ते. पहिल्यांदा अनेक कॅन्सरग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो, मी त्यांच्या घरी गेलो, त्यांचे दुःख समजून घेतली. पैसे मिळायचे बाजूला, हे नको ते दुखणं आलंय. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात गेल्यानंतर इतकं वाईट वाटतंय. तरुण शेतकरी बांधव, त्यांच्या घरातल्या महिला माता
त्यांचे फोटो आणि हार दिसत आहेत घरात गेल्यावर, आम्ही बघितल्यावर सांगतात नाही सर कॅन्सर. काय मिळवलं मित्रांनो आपण? आयुष्य संपलं कशासाठी? आणि कोण सांगतं हे तुम्हाला रसायनाशिवाय शेती होत नाही? असं काही नाही आहे. आज त्या शिरोळ तालुक्यामध्येच माझ्याबरोबर काम करणारे हजारो शेतकरी आहेत जे रसायनाचा कण देखील वापरत नाहीत आणि तुफान उत्पन्न घेत आहेत. तुफान. ही नैसर्गिक शेतीची पद्धत मित्रांनो खूप सोपी आहे, ही समजून घ्या. हा विषय अतिशय गंभीर आहे, तरी पण त्यातले काही महत्वाचे मुद्दे मी मांडतो. आपला जास्त वेळ घेणार नाही. कंटाळा तर सांगा, मी थांबवतो. भारतातल्या अनेक शास्त्रज्ञांनी, अभ्यासू लोकांनी नैसर्गिक शेतीवर सुंदर काम केलंय, सुंदर. पण दुर्दैव असं आहे की त्यांनी केलेलं बहुमोल काम आज तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पर्यंत मुद्दाम पोचवलेलं नाही. शब्द ऐका व्यवस्थित. कारण भारतीय शास्त्रज्ञांनी नैसर्गिक शेतीवर केलेले काही शोध ज्याचे रीतसर आंतरराष्ट्रीय पेटंट आहेत. म्हणजे काय पेटंट म्हणजे गंमत नाही बरं का. वर्षानुवर्ष लोकांनी अभ्यास करून त्याचे प्रयोग करून ते सिद्ध केलंय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ती सिद्धता तयार केलेली आहे. असे रजिस्टर्ड पेटंट केलेल्या गोष्टी आज माझ्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाहीत. त्यातल्या दोनच गोष्टी सांगतो जे तुम्हा सगळ्यांना उपयोगाच्या आहेत, ज्या तुम्ही सगळे लगेच चालू करू शकता. आणि त्या गोष्टींचा खर्च किती आहे ते तुम्ही मला आत्ताच सांगा. पहिली गोष्ट आहे, महाराष्ट्रातले शास्त्रज्ञ डॉक्टर मनोहर खके. डॉक्टर मनोहर खके यांचं मूळ गाव अमरावती. सध्या खके सर राहायला पुण्यामध्ये आहेत, कर्वेनगरला. ज्यांना कोणाला फोन नंबर हवा असेल त्यांना तो देतो मी, नंतर घ्या माझ्याकडून. यूट्यूबवर त्यांचे भरपूर व्हिडिओ आहेत. मनोहर खके साहेबांनी 25 वर्ष संशोधन करून एक जबरदस्त प्रयोग तयार केला आणि त्याचं पेटंट घेतलं. मित्रांनो, एक साधी गोष्ट सांगतो, लक्षपूर्वक ऐका, जी तुमच्या कामाची आहे. तुमचं कुठल्याही प्रकारचं पीक असू देत, कुठल्याही प्रकारचं पीक, भात शेती असू देत, आंबा बाग असू देत, नारळ पोफळे असू देत, वेलवर्गीय असू देत, भाजीपाला असू देत, काहीही, निसर्गामध्ये दुजाभाव नाही. भगवंताच्या समोर आपण समान लेकरं आहोत. निसर्गामध्ये सुद्धा सगळं समान आहे, तिकडे वेगवेगळं काही नाही. हे अध्यात्म आहे. कुठल्याही प्रकारच्या पिकावर, कुठल्याही प्रकारच्या फळझाडांच्यावर जर तुम्ही पिकांना आठवड्यातून एकदा संध्याकाळी 6 वाजल्यानंतर, ही वेळ महत्वाची आहे, संध्याकाळी 6 वाजल्यानंतर फक्त पाण्याची फवारणी करायची आहे. पाणी कुठलं? तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते. काही विशिष्ट प्रकारचं पाणी नाही मित्रांनो. बोरवेल आहे, विहीर आहे, तलाव आहे, कॅनॉल आहे, काही जे तुमच्याकडे शेतीचं पाणी आहे ते. फक्त पाण्याची फवारणी संध्याकाळी 6 नंतर जर तुम्ही तुमच्या पिकावर केली, कुठल्याही पिकावर, कुठल्याही अवस्थेला, आत्ता लागवड केली आहे का, मोठं झालंय का, फुलावर आहे, फळावर आहे, हा कुठलाही नियम याला लागू नाही. मित्रांनो, पाण्याची फवारणी जर आपण पिकावर केली, फक्त पाण्याची, तर तुमच्या पिकांचं उत्पादन 25 ते 30% वाढतं. हे तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे कोणाला? शासकीय अधिकारी आहेत, MSc ॲग्री, BSc ॲग्री झालेले. त्यांनी पण माझं चुकत असलं तर मला लगेच सांगावं. ही काय मी जादू किंवा चमत्कार सांगत नाही आहे किंवा कुठली अंधश्रद्धा नाही आहे. हा पेटंट आहे. मनोहर खकेने 25 वर्ष अभ्यास केलेला. याला म्हणतात एअर इरिगेशन. तुमच्या पिकांना तुम्ही जमिनीत पाणी देता ना, मुळांना पाणी देता ना जमिनीत, तसं तुमच्या पिकांना वरून पानांना पाणी हवं असतं. सर्व पिकं हवेतील मॉइश्चर पानं ओढून घेतात. दवबिंदू पडतात ना पाण्यावर, आठवतंय? तेच एअर इरिगेशन निसर्गातलं. पण आताच्या ह्या बदलत्या हवामानामध्ये आपण निसर्ग साखळी तोडतो आहोत. औद्योगिकरण वाढलेलं आहे.
हवेतला मॉइश्चर बॅलन्स गेला, जे येते ते सगळं अल्कली येत आहे, अभ्यास करायच्यावर. आता हे कसं होतं, नुसतं पाणी माझं उत्पन्न कसं वाढतं, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो शास्त्रीय. एअर इरिगेशन म्हणजे हवेत पाणी मारायचं. जेव्हा तुम्ही पाणी फवारता, मग तुम्ही तुमच्या पंपानं फवारा, जेटरनं फवारा, जे सोपं आहे ते. आणि संध्याकाळी 6 नंतर अशा करता, दिवसभर वातावरणामध्ये उन्हानं हवा तापलेली असते, बरोबर, हवा गरम असते. संध्याकाळच्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला ती हवा हळूहळू हळूहळू गार व्हायला लागते. अशा वेळेला हवेतला नायट्रोजन, 78% जो नायट्रोजन आहे तो कंडेन्स होत असतो. त्यावेळेला जेव्हा तुम्ही पाणी फवारता, तेव्हा ते पाणी म्हणजे H2O हवेतील नायट्रोजनला घेऊन पाणी खाली येतं. ते तुमच्या पानांच्यावर पडतं आणि तेच नायट्रोजनचं पाणी जमिनीवर पडतं. नायट्रोजन म्हणजे NPK मधला N, नत्र. नायट्रोजन फिक्सेशन होतंय मित्रांनो पानावर, जमिनीवर, फुकट. याला पैसे किती लागतात? पाणी फवारण्याला पैसे किती लागतात? नैसर्गिक शेती याला म्हणतात मित्रांनो. फक्त पाण्याची फवारणी करायची आहे. नत्राचं पाणी जेव्हा पानावर पडतं, तेव्हा पानं ही सशक्त सदृढ होतात. डायरेक्ट नायट्रोजन ऍब्झॉर्ब होतो. क्लोरोफिल, फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चांगली होते. झाड, पानं निरोगी होतात. फुलधारणा, फळधारणा चांगली होते. फुलगळ, फळगळ अत्यल्प होते, होतच नाही. आणि मग पर्यायानं तुमचं उत्पन्न 25 ते 30% वाढतं. किती सोपं आहे सांगा, हे माहित होतं आपल्याला? मित्रांनो, ह्याचा प्रयोग करा. माझ्या संस्थेबरोबर काम करणारे लाखो, प्रिसाइजली 4.25 लाख शेतकरी माझ्यावर काम करतायत. या सगळ्या शेतकऱ्यांना हे शिकवलंय मी नैसर्गिक शेतीमध्ये. हे माझं काही नाही आहे बरं का, मी नंबर देणं सांगतो, मनोहर खके सरांचा आहे. पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय फक्त, कारण हे तुम्हाला माहिती नाही. नैसर्गिक शेतीमध्ये असे जबरदस्त गोष्टी आहेत ज्यानं शेती आपली छान, आनंदी, समाधानी करता येते. तुमचा उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढतं. पहिली गोष्ट आहे पाणी फवारणी. आणि दुसरी गोष्ट त्याहून महत्वाची, आता तुम्ही रायगडला राहता, डोंगर टेकड्या जवळपास दिसतायत. तुम्ही 20 किलो माती घेऊन या. माती कसली? ज्या जमिनीला रसायनाचा स्पर्श झालेला नाही अशी माती. थोडंसं दुर्मिळ आहे सध्या, कारण सगळ्या ठिकाणी आपण कार्यक्रम केलेला आहे. डोंगरावर, टेकडीवर, पड रानामध्ये एखाद्या गावाचं गायरान असेल, त्या गायरानामध्ये शेती जिथं करत नाही त्या ठिकाणची व्हर्जिन माती घेऊन या, जिथं रसायन लागलेलं नाही. साधारण वरचे 2-4 इंच माती काढा, खड्डा मारून त्याच्या खालची माती घ्या. मित्रांनो, माती कुठल्याही रंगाची चालेल. ती लाल आहे, काळी आहे, पांढरट आहे, पिवळी आहे, चोपण आहे, मुरबाड आहे, अजून काय आहे, कसली नैसर्गिक माती हवी. फक्त हे लक्षात घ्या, त्याला रसायन लागलेलं असता कामा नये. तुमच्या बांधावरची चालत नाही हं, शेतातल्या बांधावर वगैरे घ्यायचं नाही, ते झालंय सगळं कार्यक्रम. तुम्ही नैसर्गिक माती जर डोंगरातली कुठल्या टेकडीवरची खंदून आणा, 20 किलो आणा. ही आणलेली माती तुम्ही पाण्यामध्ये 12 तास भिजवा. मातीचं आणि पाण्याचं प्रमाण हे 10%. पाण्याच्या 10% माती. 200 लिटरचा निळा बॅरल असेल तर 20 किलो माती. 100 लिटर पाणी असेल 10 किलो माती. साधारणतः 12 तास ही माती भिजवत ठेवा. सकाळपर्यंत ते गढूळ पाणी तयार होईल, बरोबर ना? माती घातलेलं मातकट पाणी तयार होईल. 12 तासानंतर ते मातीचं तयार झालेलं गढूळ पाणी मित्रांनो तुम्ही गाळून तुमच्या पाठीवरच्या पंपामध्ये घ्या आणि मातीच्या पाण्याची फवारणी तुम्ही कुठल्याही पिकावर, कुठल्याही अवस्थेला करा. महिन्यामध्ये साधारण 2 फवारण्या करणं अपेक्षित आहे. एखादी फवारणी अमावस्येच्या आधी 2 दिवस केली तर सर्वोत्तम. मातीच्या पाण्याची फवारणी केल्यानंतर शांतपणे ऐका, जगातला कुठलाही रोग तुमच्या पिकांच्यावर येत नाही आणि आला असेल तर तो जातो. ऐकताय का?
याचा पेटंट आहे भारतातले शास्त्रज्ञ डॉक्टर C.V. रेड्डी हैदराबाद यांना पद्मश्री मिळालेला आहे 2019ला मातीच्या पाण्याच्या फवारणीवर. जगातला म्हणतोय बरं का मी, हे चिल्लर रोग बी सांगूच नका तुम्ही. फक्त मातीची पाण्याची फवारणी केली तर रोग जातो. आम्ही आमच्या बरोबर काम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी याचा वापर केलाय, यशस्वी वापर केलाय आणि रोग गेलेले आहेत. मी तुम्हाला जे सांगतोय त्या सगळ्याचा प्रयोग आम्ही केलेला आहे, सक्सेसफुली प्रयोग केलाय. त्यानंतरच मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर C.V. रेड्डी या भारतातल्या महान शास्त्रज्ञांना हा शोध लावलाय. मातीच्या पाण्याच्या फवारणीनं सर्व प्रकारचे रोग पिकांच्या वरचे जातात. आता उपस्थित असलेल्या ह्या सगळ्या अभ्यासू मोजकेच उरलेत ज्यांना जेवणापेक्षा ज्ञान महत्वाचं आहे. असे तुम्ही मला सांगा, जर पाण्याची फवारणी केली तर उत्पन्न वाढेल, झाडं निरोगी होतील, आणि मातीच्या पाण्याची फवारणी केली तर रोग येणार नाही पिकांच्यावर. तुम्हाला शेती सेवा केंद्रामध्ये जाण्याची गरज आहे का? गरज आहे? याला म्हणतात नैसर्गिक शेती. भगवंतानं तुम्हाला निसर्गामध्ये मित्रांनो मुबलक मोफत दिलंय. त्याचा वापर कसा करायचा हे तुमच्या माझ्यापर्यंत मुद्दाम पोचवलं जात नाही. खरं आहे की नाही? जर हे तुम्हाला कळालं, तुम्ही हे शिकलात आणि याचा वापर चालू केला तर दुकानं कुणाची बंद होणार आहेत माहिती आहे ना? अशी गंमत आहे. अशा 100 गोष्टी माझ्याकडे आहेत, पण आज वेळेचं मर्यादा आहे. पुन्हा कधीतरी मी येईन रायगडला फक्त शेतीच्या कार्यक्रमासाठी. त्या दिवशी आपण दिवसभर बोलूया. आहेत आमचे मित्र, त्यांनी ऐकलेलं आहे सगळं. मगाशीच मला सांगितलं परत एकदा या, येणारच आहे मी परत. तुम्हाला कोणाला या संदर्भात डिटेल माहिती हवी असेल, तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड्स दिलेले आहेत, त्याच्यावर नंबर आहेत, किंवा आजही मी आता अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही सगळे आलेले तुमच्या नंबरवर मी उद्या आमच्या संस्थेतून सगळी माहिती पाठवतो. आता जे काय मी बोललो, पाण्याची फवारणी, मातीची फवारणी, ह्या सगळ्याचं डिटेल मी तुम्हाला मराठीमध्ये उद्या व्हॉट्सअपला पाठवतो. ऑफिसमधून माझ्या येईल. याचा मित्रांनो वापर करा. मी सांगतोय याच्यावर तुम्ही नाही विश्वास ठेवायचा नाही. मी सांगतो विश्वास ठेवू नका. तुम्ही पहिल्यांदा हे वापरा, तुम्ही याचा प्रयोग करा स्वतः, आणि मग तुम्हाला कळेल की नैसर्गिक शेती किती सोपी आहे आणि बिना खर्चाची आहे. मी नेहमी म्हणतो की शेती ही 0 बजेटच आहे. यासाठी अजून एक अट आहे, जे मगाशी बोलता बोलता या कार्यक्रमावर मी कट झालं बोलणं. ज्या लोकांना नैसर्गिक शेती करायची आहे, ज्या लोकांना विषमुक्त शेती करायची आहे, त्या शेतकऱ्यांच्या घरी एक भारतीय वंशाची देशी गाय असायला पाहिजे. एक असायला पाहिजे. एक गाय 20 एकर शेती करते. त्याचं मॉडेल आम्ही तयार केलंय. अध्यात्म म्हणाल, जर तुम्ही त्या विचारांचे असाल, भगवंताला मानत असाल, तर थोडं अध्यात्म सांगतो. देशी गाय, आपल्या शेतकऱ्याच्या घरात असलेली गाय आपली आई आहे मित्रांनो. सनातन हिंदूमध्ये आपण त्याला गोमाता म्हणतो. त्याला स्पर्श करून पाया पडतो आपण, बरोबर आहे ना? गाईला पाया पडायचं असतं हे हिंदू माणसाला सांगावं लागत नाही. रस्त्याच्या पलीकडे जरी गाय असली तरी आपण इकडनं असं करतोय की नाही? तुमच्या माझ्या DNA मध्ये आहे. ते संस्कार आहे, शास्त्र आहे. त्याच्या मागचं विज्ञान तुम्हाला सांगतो ते काय. ते काय अंधश्रद्धा नव्हे. भारतीय वंशाच्या देशी गाईला तिच्या पाठीवर एक वशिंड असतं माहितीये, गोलाकार भाग बघितलं प्रत्येकाने. ते वशिंड म्हणजे मित्रांनो सूर्यनाडी. त्या विश्वातील जगातील लाखो करोडो प्राण्यांच्या मध्ये भगवंतानं फक्त आणि फक्त भारतीय देशी गाईला सूर्यनाडी दिलेली आहे. हे आध्यात्मिक महत्व. सूर्यनाडी म्हणजे काय, तर वातावरणातील सकारात्मक ऊर्जा, तुम्हाला मगाशी मी सांगितलं कॉस्मिक एनर्जी, वैश्विक शक्ती, ही वैश्विक शक्ती ओढून घेण्याचा रिसिव्हर आहे तो. पूर्ण पॉझिटिव्ह रेज ती ओढून घेते. गायीच्या वशिंडावरून जर आपण हात फिरवला मित्रांनो, ज्यांच्या घरी गायी आहेत त्यांनी हे करून बघा. वशिंडावरून गायीच्या 1 मिनिट दररोज प्रेमानं हात फिरवा. ज्या लोकांना ब्लड प्रेशरची गोळी चालू आहे, 10 ते 15 दिवसामध्ये ब्लड प्रेशरची गोळी बंद होते.
हे सिद्ध झालेलं आहे. का माहितीये, जेव्हा तुम्ही गायीच्या वशिंडावर स्पर्श करता तेव्हा गाय ती सूर्यनाडी तुमच्या माझ्या अंगातील नकारात्मक ऊर्जा ओढून घेते आणि गायीकडे असलेली सकारात्मक ऊर्जा स्पर्शातून आपल्याकडे येते, आपल्या शरीरामधील रक्तप्रवाह नियंत्रित करते. जो प्रवाह बिघडलाय, ब्लड प्रेशर म्हणजे काय, कमी जास्त आहे ना, लो प्रेशर किंवा हाय प्रेशर, ते नियंत्रित करते, न्यूट्रलाइज करते. माझ्याकडे अनेक शेतकरी मित्र आहेत की ज्यांनी मला फोन करून, पत्र पाठवून आणि व्हॉट्सअप मेसेज माझ्याकडे आहेत, आमची गोळी सुटली 15 दिवस. आपल्याकडे डॉक्टर लोकांच्या विषयी काय फार बोलू नये. आता डॉक्टर हे सेवा राहिली आहे, व्यवसाय झालाय. व्यवसाय शब्द महत्वाचे आहेत. डॉक्टर व्यावसायिक आहेत, सेवेकरी संपलं, त्यामुळे डॉक्टरला गिराईक पाहिजे आहेत. दुर्दैवानं आज उपस्थित असलेल्यांच्यात कुणाला जर ब्लड प्रेशर किंवा शुगर असेल आणि जेव्हा ती डिटेक्ट झाली असेल पहिल्यांदा, तेव्हा तुम्ही मला सांगा डॉक्टर म्हणजे आता कायम आयुष्यभर आता काय संपत नाही गोळी. चूक आहे मित्रांनो, चूक आहे. असं काहीही नाही आहे बरं काय वैद्यशास्त्रामध्ये. तो डॉक्टर महिन्या 2 महिन्यातनं जाताना लॅबला तपासणी करताना लॅब आणि दर महिन्याच्या तुमच्या गोळ्या यांची सोय तो करतोय, तुमच्या तब्येतीचं काय बघत नाही कोण. असं काहीही नाही आहे, हे ठासून आणि खरं सांगतो मी. ब्लड प्रेशर जातं, डायबेटीस संपतो. आमच्याकडे हजारो उदाहरणं आहेत, घाबरायचं कारण नाही. मराठीमध्ये म्हण आहे आणि मानसशास्त्र सांगतं, एखादी गोष्ट तुम्हाला वारंवार 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 सांगितली जाते तेव्हा तुम्हाला ती खरी वाटते. आणि मराठीमधली म्हण विसरू नका. तुमच्या माझ्या लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये शिकलोय आपण, पण व्यवहारामध्ये विसरलोय. भीत्याच्या पाठी ब्रह्मराक्षस, माहिती आहे की नाही. डर गया सो मर गया. तुम्हाला घाबरवलं जातंय फक्त, हे संपत नाही, तुम्ही घाबरताय. आणि तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना सुद्धा घाबरवलं जातंय. हे रसायन डीएपी घातल्याशिवाय येतच नाही, हे फवारणी करायलाच पाहिजे. भीत्याच्या पाठी ब्रह्मराक्षस. डर गया सो मर गया. लक्षात ठेवा, घाबरू नका, ठाम उभा राहा पहिल्यांदा आणि प्रयोग करा मित्रांनो. माझं नेहमी म्हणणं आहे की प्रत्येकानं प्रयोग करावा आणि स्वतः समजून घ्यावं. तुमच्याविषयी तर काय म्हणजे माझा आदरभाव जास्त आहे रायगड जिल्ह्याविषयी, कारण छत्रपतींच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेली भूमी, आणि तुम्ही घाबरताय व्हय. ज्यानं महाराष्ट्र वाचवला, ज्यानं धर्म वाचवला, अशा आपल्या तेजस्वी राजाची भूमी आहे ही. घाबरायचं नाही आहे, आपण ठासून उभारलं पाहिजे. आणि मी ज्या भूमीतनं आलो कोल्हापूर, ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भूमी, ज्यांनी आम्हाला आत्मसन्मान शिकवला, त्या भूमीतनं मी आलोय महाराजांना मुजरा करून. तुम्हाला माझं साधं सोपं सांगणं आहे, छोट्या छोट्या गोष्टींचे प्रयोग करा मित्रांनो, प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्या प्रयत्न केल्यानंतर मिळणार आहेत, गप्पा मारून नव्हे. परत दुसरी मराठीतली म्हण जी विसरलोय, परमेश्वर प्राप्तीसाठी तुम्हाला कुठल्या देवाच्या देवळात जावं लागत नाही ना कुठल्या देवाच्या रांगेमध्ये उभारावं लागतं मित्रांनो. परमेश्वरात तुमच्या जवळ, तुमच्या आसपास, तुमच्या शेतामध्येच असतो. मी सुद्धा दत्तभक्त आहे, मी सुद्धा माऊली भक्त आहे. खरं मी माझ्या कामामधून, माझ्या कर्मामधून भगवंताला भेटतो, देवळाच्या रांगेत उभारून नव्हे. आज तुमच्यासाठी मी इथं आलोय, ही माझी ईश्वर सेवा आहे. म्हणून मराठीमध्ये म्हण आहे, प्रयत्न करा, तो भेटणार आहे तुम्हाला. त्यासाठी पंढरपूरला 24 तास रांगेत जाऊन सेल्फी काढायची गरज नाही, काहीच गरज नाही. वारीला गेलो, असं केलं तसं. तुमची माझी वारी मित्रांनो दररोजच्या जगण्यामध्ये, दररोजच्या जीवनामध्ये आहे. तुमचा माझा पांडुरंग, तुमचा माझा विठ्ठल हा तुमच्या माझ्या शेतामध्ये आहे. आज संत परंपरेमध्ये, आज महाराष्ट्रामध्ये आहे, आपण संतांच्या भूमीमध्ये आहे. आपण खूप पुण्यवान आहे. आज विठ्ठलांचे भक्त सावतामाळी माहिती आहेत ना, एवढे विठ्ठलाचे मोठे भक्त सावतामाळी जे संत पदाला गेले, मोठे भक्त असून सुद्धा सावतामाळी एकदाही पंढरपूरला गेले नाही. वाचा अध्याय काढून. फक्त मुखामध्ये माऊलींचं नामस्मरण होतं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी.
सतत 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 माऊलींचं नामस्मरण, इतकं नामस्मरण, इतकी भक्ती आणि इतकी शेती की साक्षात विठ्ठलाला वाटलं की कोण आहे माझा भक्त जो एवढं माझं नाव घेतोय आणि माझ्याकडे येत नाही. शेवटी विठोबा साक्षात सावतामाळींना भेटायला त्यांच्या शेतामध्ये गेले. हे माहिती आहे का तुम्हाला? आज सुद्धा वारी, विठोबाची पालखी सावतामाळींना भेटायला त्यांच्या शेतामध्ये जाते बरं का. ही भारताची परंपरा आहे मित्रांनो. संत परंपरेमध्ये प्रत्येक संतांनी, माऊलींनी, एकनाथांनी, तुकारामांनी, सावतामाळींनी शेती कशी करायची हे सगळं सांगितलं बरं का. मी वाचलेलं आहे ते. अहो, मी मूळचा सिव्हिल इंजिनियर आहे, मला शेतीतलं काही कळत नाही, तरी सुद्धा मी एवढं बोलतोय. आज तुम्ही तर जन्मानं शेतकरी आहात सगळे. खरं तर तुम्ही मला शिकवायला पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की आपल्या भागातल्या, आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना आता वाली कोणी उरला नाही. त्यांना योग्य वैज्ञानिक ज्ञान, शिक्षण देण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही आहे. हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. तुम्हाला मी आता फक्त 2 गोष्टी सांगितल्या नैसर्गिक शेतीतल्या. एक पाण्याची फवारणी, एअर इरिगेशन, आणि एक मातीची फवारणी. हे मित्रांनो तुम्हाला माहित होतं का? किती वाईट आहे. आणि आपल्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या गोष्टी आहेत, त्या परकीय काही नाही आहे. आणि त्याला खर्च किती येतो? पाणी मारायला, माती मारायला खर्च किती आहे? आता आंबा व्यवसाय आहेत नाही तर काय सांगायचं त्यांचं दुकान. आता आंबावाल्यांचं काय सांगू आणि काय. दरवर्षी आहेस मित्रांनो मातीची फवारणी करून बघा ट्रायलला एका झाडावर, आणि कुठला चिकट्या आणि कुठला तुडतुडा काय येते ते बघूया. एका झाडावर मारला काही प्रॉब्लेम नाही ना. आता मला ह्याचं तुम्ही सांगा, समजा तुम्ही पाणी मारलं किंवा मातीचं पाणी मारलं तर झाड जळणार आहे का? काय त्याला काय साईड इफेक्ट आहे? निसर्गातल्या कुठल्याही गोष्टीला साईड इफेक्ट नाही. तुम्ही याचे प्रयोग करून बघा. मगाशी देशी गाईचा विषय थोडा कट झाला. देशी गाईच्या वशिंडावरनं हात फिरवला तर मित्रांनो ब्लड प्रेशर न्यूट्रलाइज होतं. देशी गाईचं शेण, देशी गाईचं गोमूत्र, याचे काय फायदे सांगू तुम्हाला. म्हणजे एक दिवस अखंड बोलेन एवढं शास्त्र आहे ते. जपान नावाचा आपला जो देश आहे, त्या जपाननं भारतीय वंशाच्या देशी गाईच्या शेणापासून रॉकेटसाठीचं इंधन तयार केलंय. ऐकताय का? त्याचा पेटंट आहे त्यांच्याकडे. रॉकेटचं इंधन देशी गाईच्या शेणातून तयार केलंय. आणि दुर्दैवानं आपण म्हणतोय देशी गाय परवडत नाही, होय की नाही? भरपूर खाते, दूध देत नाही, म्हणून आम्ही आमच्या गाई कुणाकडे दिल्या? कुणाकडे? कसायाकडे. आणि घरी काय घेऊन आलोय? HF जर्सी गाय, भरपूर दूध देते. आता ह्याच्यावर काय बोलावं आपण? घरातली लक्ष्मी दिली आहे आणि अवदसा आणली आहे. जर्सी गाय ही गायच नाही आहे, प्रयोगशाळेत केलेला क्लोन आहे तो. अभ्यासू लोकांनी जरा 2 मिनिटं विचार करा. डुकराचं तोंड आणि जर्सी गायचं तोंड जरा डोळ्यासमोर आणा बघू. कळते का काय तुम्हाला? आता ज्यांच्याकडे, मला कोणाचा अपमान करायचा नाही, आधीच माफी मागून, पण खरं बोलणार. जर्सी गायच्या दुधापासून किती प्रॉब्लेम होत आहेत याचे अनेक रिसर्च पेपर, अभ्यासपूर्ण लेख बाहेर आलेले आहेत, वाचा. प्रचंड रोगराई पसरणं, डायबेटीस, ब्लड प्रेशर, शरीरातली प्रतिकारक शक्ती कमी होणं, या सगळ्यासाठी हे दूध अतिशय घातक आहे. जर्सी गाय हंबरताना कुणी ऐकले का? असेल तर सांगा मला. कळलं काय? भारतीय वंशाची गाय हंबरते. हंबरते की नाही? जर्सी गाय हंबरत नाही, भीषण ओरडते. तिचं ओरडणं ऐकलं तर पळून जाल तुम्ही. दुसरी महत्वाची गोष्ट, तिला वशिंड नाहीच आहे, सपाट आहे. मी नेहमी म्हणतो ती गायच नाही आहे, मशीन आहे ते दूध द्यायचं. दुसरं अत्यंत महत्वाचं गोष्ट, शास्त्र आणि अध्यात्म समजून घ्या मित्रांनो. आपली देशी गाय जेव्हा एखाद्या पाडसाला जन्म देते, जेव्हा ते बाळ येतं तिचं, त्यानंतर देशी गाय फक्त स्वतःच्या पाडसाला दूध पाजायला जवळ घेते. खरं आहे का खोटं? आणि जर्सी गाय
कळलं काय गंमत? जर्सी गाय कुठल्याही पारसाला दूध प्यायला जवळ घेते. गमतीचा भाग सोडा, गांभीर्याने विचार करा. जी गाय दुसऱ्या कुठल्याही बाळाला दूध प्यायला जवळ घेते, माझ्या माता माऊलीने सांगावं, आदरानं सांगावं, त्या गायीला मातृत्व आहे का? आई दुसऱ्याला जवळ घेऊ शकते? पाना फुटतो का? दुसऱ्या बाळाला जवळ घेतल्यावर पाना फुटतो का? त्या गायीला मातृत्व नाही आहे. ते कोणी चालतंय बाळतेला आले की ते दूध सुरू. मशीन आहे ते उघडल्यासारखं टोटी, पाणी चावी सोडले की सुरू. आपण काय खातो आहोत त्याच्यावर तुमचं माझं आरोग्य चाललंय. आज शेतकरी अन्नदाता आहे. हे एवढं सांगणं तुमच्या आशेसाठी आहे की रसायन वापरून ज्या पद्धतीनं विषारी उत्पन्न येत आहे त्यानं आपल्या देशातील समाजातील लोकांचं आरोग्य बिघडलंय. जमिनी संपल्या. मगाशी तुम्हाला सांगितलं उदाहरण कॅन्सरचं, मी आमच्याच भागातलं. तुम्ही आत्ता मला सांगा, तुम्ही ज्या ज्या गावातून आला आहात, ज्या तालुक्यातून आला आहात, तुमच्या भागामध्ये दवाखाने आणि मेडिकल वाढलेत का नाही? सध्या वाढलेत ना? आधी होती एवढी? सर्वसामान्य लोकांच्या महिन्याच्या बजेटमध्ये दर महिन्याला आपल्याला काही गोष्टी लागतात ना. आपली वेळापत्रक आपलं असतं, माता माऊलींकडे आमच्या असतं सगळं. महिन्याला हे लागणार आहे, ते लागणार आहे, ते लागणार आहे. याच्या पूर्वी 10-15 वर्षापूर्वी तुमच्या महिन्याच्या बजेटमध्ये औषधं नावाचं काय होतं का? होतं औषधं? मान्यवरांनी सांगावं मला. आता महिन्याभरमध्ये औषध आहे. तुमचा ठरलेला मेडिकलवाला तुमचा बॉक्स काढून ठेवतोय, दर महिन्याला माझं गिराईक येणार. तुमचं आरोग्य संपवलंय मित्रांनो, ठरवून. त्याला म्हणतात कोल्ड वॉर. तुमचं मानसिक आरोग्य संपवलं त्या मोबाईलनं, फ्री रिचार्ज मारून पहिला. आणि तुमचं शारीरिक आरोग्य संपवलं जमिनीमध्ये अनावश्यक खतं घालून, तुमच्या सर्व प्रकारचं उत्पन्न विषारी तयार करून. आज माझ्या माता माऊलीने मला सांगावं, इथं असलेल्या सन्मानाने लोकांनी सांगावं की आता जे भाजीपाला कडधान्य तुम्ही आणताय त्याच्यामध्ये चव वगैरे आहे का? त्याला काय चव राहिले शिल्लक? त्याच्यामध्ये काय आहे शिल्लक? काय नाही. तुम्ही खायचं म्हणून खाताय. पहिल्यासारखी वांगी आहेत, कोबी आहे पहिल्यासारखा, फ्लॉवर आहे, भेंडी आहे पहिल्यासारखी नाही. अहो ते बीटी बियाणं आहेत, मॉडिफाईड जीएम बियाणं आहेत, ती जेनेटिकली मॉडिफाईड. आपल्या शेतकऱ्यांनी विचार करू नये, आपल्या शेतकऱ्यांनी अभ्यास करू नये, आपल्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारू नयेत, अशी व्यवस्था तयार केलेली आहे आपल्या इथं. गप्प दिलेलं करायचं, दुसरं डोकं उचलायचं नाही वर. हे चुकीचं आहे मित्रांनो. तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, तुम्हाला शंका आली पाहिजे, आणि त्या शंका आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा नैसर्गिक अधिकार तुम्हाला आहे आणि तो तुम्ही मिळवायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला प्रश्न पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर सापडणार नाही. पण तुम्हाला इतकं मिंध केलं गेलंय व्यवस्थेनं की तुम्ही मान वर करून प्रश्न विचारू शकत काय शकताय? कोण धाडसी आहे सांगा मला इथं? मान वर करून विचारू शकतो की असं का? ही सगळी व्यवस्था बांधली गेली आहे भांडवलशाही लोकांनी. आज कृषी माल जो तुम्ही एवढे कष्ट करताय, एवढा पैसा खर्च करताय, आणि जे काही उत्पन्न तुमचं येतंय ते तुम्ही मार्केट कमिटीमध्ये, मार्केट यार्ड, कृषी उत्पन्न समितीमध्ये जेव्हा घेऊन जाताय तेव्हा तुम्ही कष्ट करून तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या कृषी मालाचा दर कोण ठरवतं? का? नैसर्गिक अधिकार तुमचा आहे ना. कष्ट तुम्ही केलेत, पैसा तुम्ही घातलाय कर्ज काढून. मित्रांनो, ही व्यवस्था दुर्दैवी आहे आणि आपण त्याला बांधले गेलेलो आहोत. आणि ह्या विरुद्ध उठण्याची ताकद मानसिक आणि शारीरिक नाही आहे, कारण आपण अनैसर्गिक अन्न खातोय जे आपणच पिकवतोय. सध्याच्या अन्नामध्ये सात्विकता नावाची गोष्ट शिल्लक आहे का? आहे शिल्लक? काहीच नाही. सनातन हिंदू धर्मामध्ये सांगितलंय आपल्या पूर्वजांनी, आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे, ज्या पद्धतीचं अन्न आपण खातो त्या पद्धतीचे विचार, आचार, कर्म त्या पद्धतीचं आपलं असतं. खरं आहे ना? सध्याचं अन्न विषारी आहे, घातक आहे. त्यामुळे समाजामध्ये काय चालू आहे बघताय ना आता, की विषारी अन्न खाऊन कोण कुणाला ढकला लागलंय, कोण कुणाचे हातपाय जोडून फ्रीजमध्ये ठेवा लागलंय. हे विचार तरी तुम्ही आणि मी करू शकतो का?
तसं सुरू आहे बरं का. कारण विषारी अन्न खाल्ल्यानंतर तुमचं विचार सुद्धा विषारी झालेत. सात्विकता अन्नामध्ये शिल्लक नाही आहे. दुर्दैवानं मित्रांनो, तुम्ही आणि मी त्या पापामध्ये सहभागी आहोत असं धाडसानं म्हणेन. कारण तुम्ही आणि मी आपल्या शेतामध्ये रसायन मारतो आहोत आणि येणारं उत्पन्न विषारी काढतो आहोत. खरं आहे का खोटं? आपली जबाबदारी टाळता येणार नाही सहसुतकपणे. आपण पण त्या पापात आहे. ज्या दिवशी तुम्ही हे रसायन सोडाल, ज्या दिवशी तुम्ही निसर्गाकडे चलाल आणि विषमुक्त अन्न जेव्हा तुम्ही तयार कराल, तेव्हा तुम्ही मला सांगा तुमच्या आयुष्यामध्ये आनंद समाधान किती मिळतंय, जे पैशापेक्षा महत्वाचं आहे. आणि आज मी एवढ्या रोखठोक का सांगू शकतो? गेल्या 10-12 वर्षामध्ये आमच्याबरोबर 3.5-4 लाख लोकांनी रसायन सोडलं, नैसर्गिक शेती करतायत, अतिशय आनंदी समाधानी आहेत, व्यवस्थित पैसे मिळवत आहेत आणि विषमुक्त अन्न खातायत स्वतः आणि समाजाला सुद्धा बिनविषारी अन्न तयार करून देत आहेत. मी नेहमी सांगतो ते सत्कर्म आहे. आज तुम्ही अन्नदाता आहात. एक साधी गोष्ट हिंदू शास्त्रातली मला सांगा, तुम्ही जर अध्यात्म मानताय, पाप पुण्य मानताय, तर एक गोष्टीचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला द्या. तुमच्या शेतामध्ये हे रसायन वापरून, घाणेरडी तणनाशकं वापरून, फवारण्या ह्या मारून जेव्हा एखादी विषारी तुम्ही उत्पन्न तयार करताय आणि ते तुम्ही समाजातल्या देशातल्या लोकांना देताय आणि लोकांचं आरोग्य बिघडवताय, खरं आहे का खोटं? हे पाप आहे का पुण्य आहे? उत्तर तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. आपण त्यात सहभागी आहोत. माझी नम्र विनंती आहे तुम्हाला मित्रांनो, की रसायन वापरायचं थांबवा, निसर्गाकडे चला. निसर्ग तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. आणि नैसर्गिक शेती केली, सेंद्रिय शेती केली तर उत्पन्न येत नाही, 3-3 वर्ष लागतात, हा गैरसमज आहे. असं काहीही नाही. हे सप्रमाण आम्ही सिद्ध केलेलं आहे. गेली 12 वर्ष आम्ही काम करतोय शांतपणे. आमची कुठेही जाहिरात नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. पण मी दत्तमार्गी आहे भाऊ, मी श्रद्धावान माणूस आहे. भगवंताच्या व्यवस्थेवर माझा विश्वास, दृढ श्रद्धा आहे. जेव्हा जी लोक मला भेटायची असतात ते बरोबर भेटतात. आज आलो की नाही तर मी, ही कहाणी मागची आहे. माझे बंधुतुल्य मित्र लुंबवेल घाडगे आहेत इथं, तुमच्याच इथले श्रीगावचे. हा माणूस व्हिडिओ माझे बघून 6 महिन्यापूर्वी कोल्हापूरला मला भेटायला आला. मी ओरडलो, कशाला म्हटलं आलाय तुम्ही? नाही, ते सगळे व्हिडिओ बघितले, तुम्हाला भेटायचं आहे म्हणे पहिल्यांदा. हे खरं आहे का खोटं आहे? बरोबर आहे त्या माणसाचं. कारण आजकाल खोटे पण व्हिडिओ भरपूर पसरत आहेत ना. तो माणूस स्वतःचे पैसे खर्च करून कोल्हापूरला भेटायला आला आणि ज्या क्षणी भेटला त्या क्षणी मी त्याच्या आणि ते माझ्या प्रेमात पडले आणि आम्ही मित्रच झालो. माझे ज्येष्ठ बंधुतुल्य आहेत, अतिशय निस्वार्थी काम करणारा माणूस आहे तो. त्यांनी मला निमंत्रित केलं श्रीगावला आणि इथं जोडी बसलेली आहे बघा समोर, आदर्श शेतकरी. त्यांच्या घरामध्ये शेतीशाळा ठेवली, 1 दिवसाची कार्यशाळा. 50 ते 60 लोक आले होते. पूर्ण दिवस पुरला नाही आम्हाला. म्हणजे मी अक्षरशः गाडीमध्ये बसेपर्यंत सुद्धा प्रश्नोत्तर चालू होती. अतिशय सुंदर कार्यशाळा झाली 1 दिवसाची, सकाळी 10 ते संध्याकाळी 6. अतिशय अभ्यासू चांगले शेतकरी आले. त्या लोकांनी फार कष्ट केले, सगळ्यांना एकत्र करून जेवण बिवण करून सगळं छान केलं. आणि तेव्हा तिथल्या काही शेतकऱ्यांनी आणि त्यांनी जे ऐकलं ते त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की कृषी मेळाव्याला त्यांना बोलवा. असा हा प्रवास इथपर्यंत आहे. कुठल्याही चांगल्या गोष्टीला जाहिरातींची गरज नाही मित्रांनो, आमची नाहीच आहे. जर तुम्ही प्रामाणिक काम करत असाल, सत्कर्म करत असाल, भगवंत कुणा ना कुणाच्या रूपामध्ये तुमच्यावर उभारतो आणि तुमची वाट सुकर करत असतो. माझ्यासारखा सिव्हिल इंजिनियर माणूस शेतीमध्ये काय करणार, असं अनेकांनी चेष्टा केली, अपमान केले, हसले होते. आज मी त्यांना काही उत्तर दिलं नाही, कारण मी अध्यात्मातला माणूस आहे. मी कधीही कोणाला प्रत्युत्तर देत नाही. पण आज त्यास माझ्या दत्तगुरूंच्या कृपेनं मी गिरणारी आहे. आज महाराजांनी आमचा परिवार 3.5-4 लाख शेतकऱ्यांचा केला आणि आज हजारो शेतकरी माझ्यावर काम करतात, लाखो टेक्निकली. 4 राज्यांच्या मध्ये आमचं काम सुरू आहे आणि हे काम निस्वार्थी सुरू आहे बरं काय. आम्ही कोणाचा 1 रुपया घेत नाही. इथले शेतकरी असतील त्यांना काही माझे त्यांना माहिती आहे. आम्ही कधी कोणाचा प्रवास खर्च घेत नाही, कुठलं मानधन घेत नाही, कसली सोय घेत नाही. शासकीय अधिकाऱ्यांनी सांगावं मला समोर, एवढं बोलण्यात धाडस आहे माझ्यात.
1 रुपया मानधन घेतलेलं नाही. प्रवास खर्चाकडे माझ्या खर्चाने मी आलोय तुम्हाला शहाणं सांगण्यासाठी. ही ताकद मला कॉस्मिक एनर्जी देते बरं का. ही ताकद महाराज देतात, ही ताकद दत्तगुरू देतात, आणि हे आमचं काम अथक चालू राहणार. हा विषय अत्यंत मोठा आहे, न संपणारा आहे. वेळेचं भान, तुमच्या सगळ्यांचे बाकीच्या पुढच्या काय प्रयोजन आणि मला दिलेला मर्यादित वेळ संपत आलाय. शेवटाकडे जाताना मी नेहमीप्रमाणे मी माझे आराध्य दैवत दत्तगुरूंना मी विनंती करतो, आवाहन करतो, माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हाताला महाराज तुम्ही यश द्या, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं ठेवा, शांत डोक्यानं विचारानं नैसर्गिक शेती करण्याची बुद्धी आणि संधी महाराजांनी प्रत्येक शेतकऱ्याला द्यावी, ही मी माझ्या दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. इकडे वळतो. हो बरोबर. नक्कीच एवढा वेळ तुम्ही रस्त्यात शेवटपर्यंत तुम्हाला सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने, कारण काही व्यस्त कार्यक्रमामध्ये काही जण शेतकरी निघून गेले, काही जण प्रोटेस्ट करतात, पण तुम्ही मात्र शेवटच्या शब्दापर्यंत, कारण कोल्हापूरवरून इतके तज्ञ आयोजकांनी बोलवले, खरोखर प्रत्येक गोष्ट अतिशय इतमूळ आणि सिद्ध करण्यासाठी कोणती जागा नाही, इतका अभ्यासपूर्ण. मी या ठिकाणी डॉक्टर नवनीत टोपे साहेब यांचे या ठिकाणी मी रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सतीश राऊत साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ अध्यापन या